वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। आज आपण 29व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत। काल आपण असं पाहिलेलं होतं की शुभ किंवा अशुभ कर्म म्हणजे शुभ किंवा अशुभ फळ देणाऱ्या कर्मबंधनातून मनुष्य मुक्त होईल केव्हा की ज्या वेळेला आपण भगवंताला सगळं अर्पण करू, सगळी कर्म जेव्हा भगवंताला अर्पण करू आणि संन्यास योगानं युक्त होऊ, त्यावेळेला आपल्याला ही कर्मबंधनं लागणार नाहीत। पण त्याच्यासाठी आपला स्वभाव कसा पाहिजे, आपला भाव कसा पाहिजे ते आता 29व्या श्लोकात सांगतायत। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम। तर छोटासा संधी आहे तो अवग्रह म्हणजे एस सारखी गुण आली की तिथे अचा उच्चार करायचा, पण विसर्गाचा ओ झालेला आहे तो पहिल्यांदा काढून टाकायचा। समहा अहम, अहम समहा किंवा समहा अहम। कुठे समहा म्हणजे समान, समभावानी मी जेव्हा असतो कुठे सर्वभूतेषु, सर्व भूतांमध्ये जेव्हा मी समभावानी असतो, समभावानी व्यापक असतो। मे म्हणजे माझा, मला, द्वेष्य हा न, त्यामुळं मला कोणी अप्रिय किंवा द्वेष करण्याजोगा असा कोणीच नाही। द्वेष्य शब्द कसा आहे की द्वेष करण्याजोगा। भगवंताला कुणाचाच द्वेष करायला आवडत नाही। आपल्या मात्र लिस्टवर बरीच एक यादी असते की हे सगळे माझे प्रिय हे द्वेष कर, ज्यांचा द्वेष वाटतो अशी यादी असते किंवा मनामध्ये कोरलेलं असतं। पण ते भगवंत सांगतायत अहम सर्वभूतेषु समहा, मी या सर्व भूतांमध्ये प्राणीमात्रांमध्ये समभावाने राहतो असतो। न मे द्वेष्यः, मला कोणीही द्वेष्य नाही, अप्रिय नाही। किंवा पुढं म्हणले न प्रिय, तिथं पण एक संधी आहे बघा, द्वेष्य हा अस्ति, अस्ति असा तिथे उच्चार करायचा। म्हणजे मला कोणी अप्रिय नाही आणि न प्रिय हा, आणि प्रिय पण नाही। म्हणजे हा माझा खूप लाडका आहे आणि हा माझा दोडका आहे। जसं आई वडिलांना पण खरं सगळी मुलं सारखी असतात, पण मुलांना असं वाटत असतं की आई बुवा धाकट्यावर जास्त प्रेम करते, किंवा मुली असतील तर मुलींना वाटतं आई वडील जास्त मुलींवर प्रेम करतात, आणि मुलींना वाटतं आम्ही मुली आहोत म्हणून आमच्यावर प्रेम करत नाहीत, मुलांवर जास्त प्रेम करतात। पण भगवंताच्या दृष्टीनं कोणीच द्वेष्य किंवा कोणीच प्रिय असं नाही। म्हणजे अप्रिय आणि प्रिय असे सोपे शब्द लक्षात घ्या। पण ये भजन्ति तु मां भक्त्या, ये म्हणजे जे, भजन्ति म्हणजे मला भजतात, माझी भक्ती करतात। कशी भक्त्या, भक्तीनं भक्ती करतात म्हणजे अत्यंत प्रेमाने भक्ती करतात। ते तेषु च अपि अहम, ते म्हणजे ते सगळे, तेषु म्हणजे त्यांच्या बाबतीत। पुढचा संधी बघा, च अपि अहम, च म्हणजे आणि,
अपि म्हणजे सुद्धा, अहम म्हणजे मी. थोडासा उलटापलट करायची की अहम अपि तेषु भजन, म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्यावर सुद्धा मी प्रेम करतो. म्हणजे ते माझ्यामध्ये असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे जे माझ्यावर अत्यंतिक प्रेम करतात त्याला कोणी प्रिय अप्रिय असा नसतो. आणि ते भक्त माझ्याशी प्रेमानेच बसतात किंवा प्रेमानेच भक्ती करतात. ते माझ्याच ठिकाणी राहतात. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी. आणि अहमपि तेषु, आणि मी सुद्धा त्यांच्यामध्ये राहतो, त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे बघा, आता आपण छोटे गोष्टी पाहिल्या असतात की अग्नी हा सूक्ष्म रूपानं सगळ्या जगामध्ये सगळीकडे व्यापक असून सुद्धा काही साधनांनी प्रगट केला जातो किंवा प्रत्यक्ष दिसतो. आता वीज आहे नाही का, आपण लाईट जोपर्यंत बटणं दाबत नाही तोपर्यंत त्यातला तो अग्नी किंवा वीज ही आपल्याला कळत नाही, पण तो सगळीकडे व्यापलेला असतो की नाही. तसा परमेश्वर सगळीकडे व्यापून असला तरी भक्तीनं भजणाऱ्याच्या अंतःकरणात तो प्रत्यक्ष प्रगट होतो. सगुण रूपानं प्रगट होणारे अशी कितीतरी उदाहरणं आहेत भगवंताची. आणि म्हणून ते सांगतायत की जो मला प्रेमाने भजतो त्याच्या अंतःकरणात मी असतोच, तो जास्त प्रगट होतो. आता बघा, जसं आता मी म्हटलं तसं, मला जर फॅनचं बटन हवं असेल, फॅनवर म्हणजे वारा हवा आहे, वाऱ्यावर जर प्रेम असेल, वाऱ्याची गरज असेल, तर मी फक्त फॅनचं बटन दाबते आणि तो वारा यायला लागला की मला असा आनंद होतो. तसं जो भक्त माझंच बटन दाबतोय, फक्त माझ्यावरच माझीच त्याला आवड आहे, त्याच्या ठिकाणी मात्र मी प्रत्यक्ष हजर राहतो. आणि मग बाकीचे कसे आहेत, बाकीचे भक्त कसे आहेत, बंद केलेल्या बटनासारखे आहेत. त्यांना काही माझ्या अस्तित्वाचं, येण्या घेण्याचं, असण्याचं काही फारसं गम्यच नसतं. आणि म्हणून मग तिथं मी असा प्रगट होत नाही. पण बटन दाबलं की जसा पंखा सुरू होतो, वारा प्रगट होतो, तसा भगवंत आपल्या ठिकाणी प्रगट होतो. खूप छान एकदम सुचलं उदाहरण म्हणून सांगितलं. आता याचा सरळ एकदा अर्थ बघा की मी सर्व प्राणीमात्रांमध्ये समभावाने व्यापून राहिलेलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना कोणी प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यामध्ये राहतो. आता आपण समजलो की बघूया. सममी सर्वभूतांच प्रिया प्रिय नसे मज, परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी. प्रेमाच्या बळावर मी त्यांच्यात राहतो आणि ते माझ्यात राहतात, असा हा फरक लक्षात ठेवायचा. वास्तविक मला कोणीच प्रिय आणि अप्रिय नाही आहे, पण भगवंतांना मी आहे का नाही हा प्रश्न आहे. अत्यंत, जशी आई आपली लाडकीच असते, प्रियच असते. कुठलंही मूल आईशिवाय राहू शकतं का? हो, नाही. तसा भगवंत आपली माऊली आहे बघा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, असं अगदी माय बाप म्हटलेलं आहे विठ्ठलाला. दत्ताला सुद्धा माय म्हटलेलं आहे, राम माऊलीच म्हणलेलं आहे, रामाला सुद्धा माय म्हटलेलं आहे, आई माता म्हणलेलं आहे. कारण त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, हे गुरुनं म्हणले. आणि रामाला काय म्हणले? माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. बुधकौशिक ऋषी म्हणतात की तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस, सगळं बंधुबांधव तूच आहेस, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच जाणत नाही. ही जी भावना आहे ना, ही ज्याच्या मनात आहे त्याच्या ठिकाणी तो आहे आणि तोही सर्वांमध्ये आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. तुकाराम काय म्हणतात बघा. भूताकृती भिन्न छंद यांचे भिन्न, भूताकृती भिन्न छंद यांचे भिन्न,
साधू सर्वा भिन्न एक मोह, द्वेष ना उमटे जे प्रिय ते तैसे, दरिद्रीचे असे शील जेवी, वडील धाकुटा सद्गुरुसी न जाणे, सद्गुरु न जाणे, ऐसी ममता जेणे साधी जेगा, माझे ठाई तोची त्याचे ठाई मीची, दर्पण बिंबाची तुका कळा. आता ते दर्पणात आपलंच प्रतिबिंब दिसत असतं आणि आपणही तसेच असतो. हे इतकंच असं त्याच्यामध्ये भेद नाही आहे. तसा माझे ठाई तोची त्याचे ठाई मीची, दर्पण बिंबाची तुका कळा. मुक्तेश्वर म्हणतात, सर्व भूतांचे ठाई मी समबुद्धी असे पाही, मज वैरी मित्रद्रोही समची असे. 12व्या अध्यायात आपण शिकलो आहोत, म्हणजे शिकणार आहोत. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. तिथे सुद्धा सम हा शब्द फार अगदी अंडरलाईन आहे. 14व्या अध्यायात शिकणार आहोत. समलोष्टाश्म कांचन, म्हणजे सुरून मित्र उदासीन. तर तिथे सुरून मित्र द्वेष द्वेष सगळे मी समान मानतो. तसं इथेही सांगतात की मी सगळ्यांना समान मानतो माझ्या दृष्टीनं. म्हणून एक सुभाषित आहे, अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसा. म्हणजे जे अगदी हलक्या वृत्तीचे नीच वृत्तीचे लोक असतात त्यांना हा माझा आहे, तो परका आहे. परंतु जे सज्जन आहेत त्यांना वसुधैव कुटुंबकम, त्यांना वसुधा म्हणजे सगळी पृथ्वी हे माझे एक कुटुंब आहे असं ते मानत असतात. ते कधी हा भेदभाव करत नाही. तोच भाव सगळा या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, तो मी पुससी तैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेथ आप परू ऐसा भागू नाही, जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा पुरठा मोडोनी, जे जीवे कर्म करुनी भजती माते. अगदी जीवापासून मनापासून सगळं कर्म करतात आणि मला भजतात. ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते दिसत नसतात पण आहेत ते माझ्या ठिकाणीच रमलेले आहेत. आठल्ले म्हणतात, सर्वाभूती सममी कोणी मज शत्रू मित्रही नसती, भक्तीने भजती जे तन्मनी मी मनमनात ते वसती. मी त्यांच्या मनात, ते माझ्या ठिकाणी वसतात राहतात. मिरजकर म्हणतात, सममी सर्वभूतात न मला मित्र ना अरी. अरी म्हणजे शत्रू. भक्तीने भजती त्यांच्या मी माझ्या तेही अंतरी. अंतर शब्द फार चांगला आहे. अंतरात्मा, अंतर म्हणजे मन. भक्तीने भजती त्यांच्या मी माझ्या तेही अंतरी. मी त्यांच्या अंतरात राहतो, ते माझ्या अंतरात राहतो. सममी सर्वभूतांना नसे कोणी प्रिया प्रिय, भक्तीने भजते ते मी एकमेकात राहतो. अगदी सुंदर आहे. म्हणजे एकाचा जरी समानार्थी हे पाहिला आपण तरी आपल्या मनात भाव येतो. पण ठसवण्यासाठी इतक्या जणांनी किती वेगवेगळ्या शब्दामध्ये कशी रचना केलेली ती आली की आपल्या मनात तो सगळा अर्थ भाव सगळा कोरला जातो. भारती म्हणतात, सर्वच समान मजला द्वेष न करीतो न प्रीती करीतो मी. सर्वच समान मजला, एवढी अंडरलाईन जर आपण केली आणि आपण जर वागलो तर ह्या जगात कुठे दुःख दुष्टपणा वैर काहीच उरणार नाही आहे. संकट भय काही उरणार नाही आहे. मद हृदयी मम भक्तच त्यांच्या हृदयी तुला दिसेनच मी. माझ्या हृदयात तुला सगळे भक्त दिसतील आणि त्यांच्या हृदयात तुला मी दिसेन. जसं काही दोघांचं बिंब प्रतिबिंब भाव आहे
ते भक्त आणि मी यात भिन्नता नाहीच. किती सुंदर सांगितले हो. शंकराचार्य म्हणतात, सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत मी समान आहे. माझा कोणी द्वेष्य नाही आणि कोणी प्रिय देखील नाही. मी अग्नीप्रमाणे समान आहे. आपल्यापासून दूर असलेल्या प्राण्यांचा गारवा अग्नी नाहीसा करत नाही. तो जवळ असेल त्याची शीतलता मात्र अग्नी कमी करतो. मैलावरून तुम्ही म्हणाल तिथं अग्नी ठेवला आहे, काही उपयोग नाही. आपल्या घरातच शेगडी पाहिजे, हीटर पाहिजे, जवळ पाहिजे, जवळीकता साधली पाहिजे. म्हणजे अग्नीसारखा मी आहे भगवंत सांगतात. त्याप्रमाणे मी भक्तांवर अनुग्रह करतो, दुसऱ्यांवर अनुग्रह करीत नाही. जो भक्त माझे ईश्वराचे प्रेमपूर्वक भजन करतो तो माझ्यामध्ये स्थित असतो. माझ्या आसक्तीचे काहीही कारण नाही, पण मी मात्र त्यांच्यामध्ये स्थित असतो. एवढ्याने ही गोष्ट संपत नाही, कारण का तर कोणाचाही द्वेष करत नाही. शृणुमद्भक्ते हे महात्म्य. पुढचा श्लोक खूप छान सांगितलेला आहे की माझ्या भक्तीची महनीयता किंवा महानता तू समजून घे. आत्ता जसं मी सांगितलं तसं आईला सगळी मुलं खरं सारखीच असतात की नाही. आता पूर्वीच्या काळी 10 असायची, 5 असायची, 12 असायची, आता 1 किंवा 2. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये अशी काही भिन्नता आई करते का? आणि त्या मुलात सगळं आईचं म्हणजे ऐकणारी किंवा आईला मदत करणारी अशी काही मुलं असतात. काही दुखण्या खुपण्याकडे लक्ष देणारी असतात, तर काही उन्हाळपणा करणारी असतात, उडाणटप्पू असतात. जसं आईला तसंच गुरूंच्या बाबतीत सुद्धा असतं. आपण शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये अगदी बालवाडीपासून पाहतो की काही अगदी गुरूंना जवळीकता साधतात. कारण काय की सारखं ते सांगतील तो शब्द उचलतात, त्यांच्याशी सगळं देतात, करतात. आणि म्हणून ते इतरांचा विचार न करता काही जण उन्हाटपोसा सगळंच खाऊन टाकतात. आणि आईला मदत तर करतच नाहीत, उलट आईलाच त्रास देतात. मग आईला कुठलं मूल नक्कीच आवडतं हो? ही पहिल्या प्रकारची की जी मदत करतायत, जी आईच्या जवळीक साधतायत, आईची सेवा करतायत, तिची पूजा करतात. अर्थातच नकळत ते जरा जवळचं होतं. की बघा ना, काही जण अगदी माझ्या आईला बरं नाही हो, मी आज नाही शाळेला जाणार असं म्हणतात मुलं, किंवा नोकरीला नाही जाणार. मध्यंतरी एक ऐकलं होतं बघा, एका डॉक्टरनी स्वतःचं सगळं आयुष्य सांगितलं होतं की इतकी आई आता म्हणे अशी झालेली आहे, पूर्ण परावलंबी. सगळं तिला हाताने भरवावं लागतं, सगळं तिचं म्हणजे शिशू सगळं काढावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, आंघोळ घालावी लागते. आणि ते म्हणतात की मी डॉक्टर आहे, मला इतक्या लोकांना बरं करायचं असतं, इतक्या लोकांना तपासायचं असतं. मग मी काय करतो, जाण्यापूर्वी सगळी आईची सेवा करतो, आल्यानंतर पूर्ण सेवा करतो. आणि कधी कधी वेळ पडली तर एक वेळ तिकडे जात नाही, पण माझ्या आईला मी मात्र अजिबात हे करत नाही, दुःख देऊ इच्छित नाही. तो लोक म्हणतात अहो एखादा ब्युरोचा माणूस तुमच्याकडे इतके येत असतील, कुणाला तरी ठेवा. नाही म्हणतात. माझ्या आईनं लहानपणी हा विचार केला का हो? माझी शिशू काढताना, माझी घाण काढताना, माझं हे करताना माझ्या हातून सांडलवण झाली, सगळं सांडलं गेलं, कपडे खराब झाले, सगळं गादीतच अंथरुणातच झालं, तरी आईनं कधी माझ्या हे केलं का हो? मग आता मी तिला का दुरावा द्यायचं, आता मी का तिचं हे करायचं, असं सांगणारे पण अगदी डॉक्टरांसारखे सुद्धा काही जण असतात बरं का. आणि मला त्यांचं फार मत पटलं की आत्तासुद्धा बघा, काल एक मला उदाहरण असं कळलं आहे, अगदी जवळची आहे, माझी मैत्रीण आहे म्हणा, आणि जवळचाच कार्य करणारा असा कार्यकर्ता आहे, संस्कृतचं कार्य करतो. पण अचानक वडिलांची तब्येत हा जो आपण म्हणतो ना स्मरण जाते, हे होते, आणि मग काहीच आठवत नाही, खाल्लेलं आठवत नाही, किंवा माझ्या मेवण्यांचंही तसंच झालेलं होतं. मग आता त्या मुलींना किंवा त्या मुलाला काय वाटतं? मी म्हटलं अरे मग ठेवा, तुम्हाला जर नोकरी आणि हे सहमत नसेल तर. म्हणे नाही मॅडम, असा ब्युरोचा माणूस ठेवला तरी तो ते प्रेम नाही देऊ शकणार, आणि पुन्हा त्यांना इतकाले पैसे देऊन पुन्हा त्यांची जर म्हणजे दुर्दशा झाली, हाल झाले, तर ते आम्हाला बघवणार नाही. त्यापेक्षा त्यांनी आपलं लहानपणी केलं आहे ना, मग आता आपण त्यांचं करणं आवश्यक. तर हे जे आहे ना, हा सगळा परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा
आता परमेश्वराची कधी सेवा करावी लागणार नाही आपल्याला, पण परमेश्वराच्या जे जवळ जातात अगदी सगळं. बघा ना, लहान मुलं कशी म्हणतात, हा छोटासा चॉकलेटचा तुकडा मी पप्पाला नेऊन देऊ. माझा नातू मध्यंतरी आला होता. तो लहान असताना आमच्या शेजारी एक कुत्रा असायचा आणि मोती, आणि शिरा केला की तो म्हणायचा मी आधी त्याला मोतीला शिरा देऊन देतो. अरे थोडा नाही, मला बशीभर देते ना, मग मी त्याला पण बशीभर देतो. म्हणजे त्या समोहम सर्वभूतेषु, त्या कुत्र्यामध्ये सुद्धा तो देव बाप्पा पाहतो, लहान मूल पाहतं, आणि म्हणून ती लहान मुलंही सगळ्यांना फार प्रिय असतात. तसं भगवंताला पण प्रिय असतात. आपण कितीही बोललो तरी हा श्लोक असाच आहे. मी आत्ता सांगितलं तसं की किती उदाहरणं असे व्यवहारामध्ये पण, व्यवसायामध्ये पण, किंवा काही सेवक असतात, ते इतके जीव लावतात बघा त्या मालकाला, की त्या मालकाला वाटत नाही याला सोडावं. पण कधी कधी आता आम्ही आमच्या कॉलेजमध्येही पाहिलं की एखाद्या विभागात किंवा विद्यापीठातही पाहिले, एखाद्या विभागात खूप छान करणारा अगदी तरबेज झालेला सेवक असतो, आणि मग त्याला उचलतात आणि एकदम नव्या ठिकाणी टाकतात. का बरं? तर असं व्हायला नको की त्याला फक्त एकाच सेक्शनची जास्त आवड झाली. त्यांना सगळीकडे प्रेम निर्माण करावं आणि मग तो तिकडे पण चमकतो. असं काही जण असतात की जे इकडं आले तरी इकडेही काम करणार नाही आणि तिकडेही काम करणार नाही. मग ते त्या भक्तांसारखे की जे भक्त भगवंताजवळ जात नाहीत. ज्ञानदेव काय म्हणतात बघा, भक्त आणि परमेश्वर यांची एकरूपता वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, दैवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची चियंतरे वाचुनी आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. नावात फक्त फरक आहे, त्याचं नाव वेगळं असेल, बाकी आम्ही दोघं एकच आहोत. आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयाचे परिमळू निघालिया पवना पाठी मागे ओस फुल राहे दिठी तैसे आयुष्याची ए मोठी मुठी केवळ देह. म्हणजे बाहेरील नावच फक्त आमचा भेद दाखवतात, आमची नामं वेगळी असतात, पण परब्रह्मरूपानं आम्ही एकच असतो. उसना आणलेला दागिना जसं स्त्री वरचेवर मिरवला तरी तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही, तशी भक्तांची देहाविषयी भावना असते, त्याला मीच प्रिय असतो. खूप सुंदर सांगितले बघा. पुढचा श्लोक बघूया. अपिचेत सुदुराचारो, 30वा. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवसितो हि सहा. छोटासा संधी आहे. अपि चेत, चेत वेगळा, आणि सुदुराचार हा. सुदुराचार हा म्हणजे सु म्हणजे अत्यंत, आणि दुराचार म्हणजे दुराचारी. म्हणजे जरी चेतचा अर्थ आहे जर एखादा अतिशय दुराचारी असेल आणि अनन्य भाग, पण अनन्य भावानं माझा भक्त होऊन माम भजते माम अनन्य भाग, तो शब्द लक्षात घ्या. अनन्य भाग म्हणजे अनन्य भावाने. जरी तो दुराचारी असेल, आता वाल्या बघा अत्यंत दुराचारी होता, पण त्यानं नंतर मरा म्हणत रामाची सगळी सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे, आणि मग तो कसा आहे, भजते माम अनन्य भाग. पुढे म्हणतात साधुहू एव सहा मंतव्य. काही वेळेला विसर्गाचा लोपच होतो म्हणून तिथे स नुसता शब्द आहे. स म्हणजे सहा. साधुहू एव, तो साधूच आहे. मंतव्य, त्याला साधूच समजावं. कारण का, सम्यक व्यवसित ही सहा. विसर्गाचा ओ झालाय. व्यवसित ही सहा आणि सम्यक अर्धा. सम्यक म्हणजे यथार्थपणे, व्यवसित म्हणजे त्याचा निश्चय झालेला असतो. त्यानं चांगला निश्चय केलेला आहे की परमेश्वराच्या भजनाशिवाय मी दुसरं काहीही करणार नाही. म्हणून जरी तो एखाद वेळेला दुर्वर्तनी असेल, वाईट दुराचारी असेल, अतिशय दुराचारी असेल, पण माझा भक्त असेल, मला भजत असेल. आता बघा, आजच
काल तुम्ही ऐकलं असेल, रावणाचं मंदिर करायला निघाले का, तर तो शिवभक्त होता. आता शिवभक्त होता, त्यानं सुंदर स्तोत्र रचलेलं आहे, शिवतांडव स्तोत्र, बऱ्याच वेदांचा अभ्यास केलेला होता. हे चांगले पॉईंट त्याच्याकडं आहेतच, पण ते मी तुमच्यावर सोपवते. त्याचं मंदिर करायचं का नाही आपल्या हातात नाही आहे. आता राजकारण आणि हे सगळे असे मतमतांतर असणारे, त्यांच्याबद्दल आपण विधान करू नये. पण जर तो यथार्थपणे चांगल्या प्रकारानं परमेश्वराचंच भजन करत असता, तर भगवंतांनी त्याला नक्कीच प्रिय केलं असतं, त्याला मारलं नसतं. पण त्यानं काय काय बाकीची दुराचार केलेले आहेत, तरीसुद्धा भगवंतांनी कधी त्याला वाईट बोललेलं नाही. वाईट कृती केल्याबद्दल त्याला तसं वेळोवेळी शासन नाही केलेलं. आता अगदी शेवटच त्याला गती द्यायची होती, सद्गती द्यायची होती, म्हणून त्याला मारलेलं आहे. बरं, जाऊ द्या. तर अत्यंत दुर्वर्तनी असला तरीसुद्धा तो अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. याचा निश्चय तसा पक्का नव्हता. आणि अर्थातच त्यानं ईश्वर भजनाशिवाय किंवा ईश्वर भजनासारखं दुसरं काहीही केलेलं नसतं. फक्त ईश्वर भजनातच तो रमलेला असतो, असा पूर्ण निश्चय केलेला असतो. म्हणून तो सुद्धा मला प्रिय होतो. असो, आता विनोबा म्हणतात, असो मोठा दुराचारी, भजे मज अनन्य जो, मानावा तो जसा साधू, त्याचा सुंदर निश्चय. अगदी वाल्या खोळीचंच उदाहरण दिलंय बघा संत तुकारामांनी. असे जरी असे दुराचारी, वाल्हा कोळी याचे परिसरी, भजे मजन आणि का, शैव जसा की त्र्यंबका. तो साधूच मानावा, जेथे देव सापडावा, तेथे निश्चयसी देव, तुकया नेणे हव्य काव्य. अरे तुकाला बाकी हव्य म्हणजे काय अर्पण करायचं तेही माहिती नाही, आणि स्वतः एवढे त्यांनी अभंग रचलेले आहेत, केवढा मोठा ग्रंथ आहे अभंग गाथा, पण तरी म्हणतात त्याला काव्य माहिती नाही, असा तुका आहे म्हणे. पण तेथे निश्चयाची देव, जिथं निश्चय असेल तिथं देव पक्का आहे. आता बघूया गोखले काय म्हणतात. जरी मोठा दुराचारी, भजता एक भक्तीने, साधूच समजावा तो, सन्मार्गी दृढ निश्चयी. सेनापती बापट म्हणतात, असो बहु दुराचारी, एकाग्र भजू लागला, मला तो साधू जाणावा, त्याचा की साधू निश्चय. त्याचा निश्चय चांगला आहे. नंदापुरी म्हणतात, अनन्य भावे मला भजे जो, अनन्य भावे मला भजे जो, जरी वर्तनी अतिदुष्ट, साधूच जाणावे त्या भक्ता, निश्चय त्याचा अतिश्रेष्ठ. पक्का निश्चय, काडी इकडची इकडं होणारच नाही. हरिपंडित म्हणतात, असो पापिया माझी अत्यंत पापी, भजे जो मला शेवटी तथापि, कृथानंदना जाण रे तोची साधू, शके नात या सर्वता कर्म बाधू. लगेच मला आजामेळ आठवलं आहे, तो झाली त्याची कथा तुम्हाला मागे सांगून. पापी पहिल्यांदा चांगला होता बरं का तो, पण माणूस कसा मोहात पडतो, म्हणून दुसरा कोणी शूद्र एका ह्याच्याबरोबर वारांगणेबरोबर वृत्त झालेला आहे, ते पाहून याला मोह पडला आणि हा तिच्या प्रेमात, आणि सगळं सर्वस्व वेचलं, वडिलांचं धन वेचलं, बायकोलाही दुर्लक्षित केलं, आणि मुलं झाली त्याला 10-12 मुलं झाली. मुलाचं शेवटचं नाव ठेवलं नारायण. शेवटच्या क्षणी अपिचेत सुदुराचार होतो, अत्यंत दुराचारी होता, पण शेवटच्या क्षणी त्याला नारायण एकदाच म्हणल्याबद्दल सद्गती मिळालेली. एवढा भगवान उदार आहे बघा, उदारा सर्वे, खूप उदार आहे. त्यामुळं
अशी लोक म्हणतात मग बरं आहे की शेवटच्या एका वेळेलाच फक्त हाक मारू, इतकं सोपं नाही बरं का. शेवटच्या क्षणी मार म्हणलं, राम म्हणलं तरी लोक म्हणत नाही, शिवाय देत बसतात किंवा चिडचिड करतात. पण जो खरा भक्त असेल ना, की खरं जर त्याला प्रेम असेल ना, मुलाबद्दल का विना, पण मुलगाच तो त्याच्या देवरूपात आलेला. असंही म्हणतात शंकराचार्य की एखादा जर अत्यंत दुराचारी, अत्यंत वाईट आचार करणारा असेल, आचरण, तरी तो अनन्य प्रेमाने युक्त होऊन मला परमेश्वराला भजतो, त्याला साधूच मानणं योग्य. साधुरेवस मंतव्य, त्याला साधू माना. कारण का, की परमेश्वराचं भजन करतोय म्हणून तो साधू आहे. अर्थात योग्य आचरण करणारा असा आहे. खरं म्हणजे असं योग्य आहे, त्याचा निश्चय अगदी यथार्थ आहे आणि तो उत्तम निश्चयी असतो. मग त्याचा निश्चय कसा असतो आणि त्या निश्चयाचा फायदा काय होतो ते 31व्या श्लोकात सांगितले. ते आपण उद्या बघूया. आत्ता याचंच बघूया. म्हणजे कधी कधी असं होतं, आता मी म्हणलं तसं वाल्या कोळ्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आयुष्यभर त्यानं लूटमारी केली, सगळ्यांना मारहाण करून पैसा कमवला. पण ज्या वेळेला त्याला चांगली सज्जनाची संगती मिळाली, नारदांनी त्याला सांगितलं, तेव्हा मात्र तो त्याच्यापासून सुधारला. आता ज्ञानदेवसुद्धा या श्लोकाच्या विवरणात त्याचं उत्तर देतात. हा वाल्या कसा हे झाला. आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमुची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. जसा एखादा महापुरात बुडत असताना दमल्यामुळं बुडू लागला, पण त्याच्या मित्रानं त्याची ही स्थिती जाणून त्याला पटकन बाहेर काढलं. जो बुडत होता त्याला सावरलं, त्यामुळं तो न मरता बाहेर निघाल्यामुळं त्याचं बुडणं हे व्यर्थ गेलेलं आहे. तसं प्रथम जरी दुराचारी असला तरी त्यापासून सावध झाल्यानंतर जर तो सुधारला, चांगल्या प्रकारे वर्तन करू लागला, तर मात्र हा साधूच समजावा, त्याला सज्जनच समजावा, असं भगवंत सांगत आहे. कारण काय, की त्याला ती जाणीव होते, पूर्ण ज्ञान होतं आणि ते ज्ञान झाल्यामुळं तो त्याच्यातून, आता बघा तुम्ही दारुड्या लोकांचं पाहत असाल की दारू पिणं हे वाईट आहे, हे तत्त्व त्याला पटतं, पण संध्याकाळ झाली की त्या गुत्त्याकडं त्याचे पाय वळतात आणि मग पुन्हा तो काय म्हणतो, काय करू, मला चैनच पडत नाही, आणि मग आलं की पुन्हा पश्चाताप. पण ती मनापासून जर त्याला ज्ञान झालं, आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, असं भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितलेलं की ज्ञानाग्नी ही जी कर्म आहेत त्याला तो जाळून टाकत असतो, शुद्ध होतो. तसं आता एक अजून जसं वाल्या कोळी होता ना वाटमारी करणारा, तसाच एक कोणीतरी एकटा कोणी एकदा असंच वाटमारी करत असताना त्यानं वामदेवावर हल्ला केला होता बरं का. आणि अंगावर धावून जाऊन त्यांची निर्भय आणि शांत मुद्रा पाहून त्यांच्यासारखा तो नम्र झाला आणि चक्क तो ओम गंग गणपते नमः असा जप करायला लागला. आणि त्यांनी त्याच्यापुढे कुबडी रोवून ठेवली आणि ते म्हणतात की या कुबडीला जेव्हा पानं फुटतील तेव्हा तुझं पाप संपेल, पुण्य चालू होईल, मी यात्रा करून येईन, मग तुला उठवेन. तेव्हा ते निघून गेले आणि मग कुबडीला पानं फुटली, त्याचा प्रचंड वृक्ष झाला. त्या वाटमाऱ्याच्या डोक्यावर मोठं वारूळ तयार झालं, पण जिथे त्याचे डोळे होते तिथं 2 बिळं होती आणि तो सतत त्या कुबडीकडे पाहत होता. मुनी आले, त्यांनी वारूळ दूर करून त्याला उठवलं. तेव्हा गजाननाचा सतत जप केल्यामुळं त्याच्या दोन्ही भुवयांमधून शुंड म्हणजे सोंड निघाली आणि म्हणून त्याचं नाव भूषुंड ऋषी. भूषुंड ऋषींची कथा, वामदेव आणि भूषुंड. तर परमेश्वर अतिशय दयाळू आहे. तो आयुष्यात कधीही कुणाचं वाईट करत नाही किंवा पश्चाताप ज्याला झाला आहे त्याची चूक सुधारण्यासाठी त्याला संधी देत असतो.
आणि जे आधी करायला पाहिजे ते केलं नसलं तरीसुद्धा कधीतरी तो सुधारला तरीसुद्धा त्याच्यापासून की म्हणून पुढचा श्लोक त्याच अर्थानं आहे की असा तो क्षणभरात का विना बदलला ना, ठीक आहे. आई वडीलसुद्धा काय करतात, सुधार बाबा, हे आत्तापर्यंत झालेली चूक ठीक आहे, त्याला आम्ही माफ करतो, पण उद्यापासून की आजपासून हा निश्चय कर, हा निर्णय घे. खूप जणांना आपण सांगतो, सिगरेट असेल, तंबाखू असेल किंवा हे असं बाह्य ख्याली असेल, त्याला जर सांगितलं की आजपासून तू चांगला वाग आणि तो वागायला लागला, ठीक आहे, पूर्वजन्म नका बघू त्याचा, पूर्वचं काम बघू नका. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.